गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. हाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हाय, गुड इव्हनिंग. गुड आवाज इव्हनिंग येतोय? मॅम. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसतंय का सर्वांना? मॅडम स्क्रीन आवाज येत. हो मॅम. हो. बोला. काल आपण इंग्लिशचे प्रश्न पाहिले होते. क्रमांक 2 चालू आहे. आज बुद्धिमत्तेचे काही प्रश्न मला वाटतं 1-2 घेतले होते का आपण? प्रश्न क्रमांक सांगा. पाठवलेत, ग्रुपवरती पाठवले. मॅडम प्रश्न 29 झालता. काय 29 झाला होता का? हो. अरे 26, 27 आणि 29 मला वाटतं हे होते. हे झाले होते. काही प्रश्न आलेले आहेत ग्रुपवरती. ग्रुपवरच पाठवा प्रश्न, काय काय कोणाचे प्रश्न आहेत तर घेते मी. बरं, प्रश्न आणखी कोणाचे आलेले आहेत? कोणाच तरी ग्रुप पाहिले होते प्रश्न आलेत म्हणून. कठीण प्रश्न म्हणून आलेले होते, बघूयात आपण. हा, पृथ्वीराज आलेले आहेत 11, 12, 13, 14 या. हा, रेकॉर्डिंग आहे इथे. प्रश्न नाही पाठवले कोणीच. चॅट बॉक्स मध्ये दिलेत का? मॅडम मी पाठवलंय. ओके, चॅट बॉक्स मध्ये 73. ओके, दियाचा आहे 73 नंबरचा. 73 दियाचा आहे. अगोदर पाहूयात. हा, 73 आलाय, तो घेऊयात. सोबतच्या आकृतीत पी पासून क्यू मॅम मी पर्यंत ग्रुप जात असताना किती वेळा पश्चिमेकडे तोंड असेल? काय असतील तर एकदाच लिहून ठेवायचे प्रश्न. मी मॅम मी मॅडम तुम्हाला 74 नव्हे 73. 73 एकच होता का दिया? हो. 74 मी वाचलं बरोबर. 73, 7, हा क्वेश्चन 73. पाठवले आहेत. ओके ओके, पाहते. हा हा, दियाचा आलेला होता, दियाचा पाहते. 741, 348, मॅम मी ग्रुपवर 875. बरं, कसं आहे आपण पाहूयात. काय संबंध आहे? 6, 4 आणि 5, 7 आणि 5, 12, 8 आणि 4, 12 आणि 3, 15, 8 आणि 7, 14, 14 आणि 4, 18, 9 आणि 7, 16, 21. या 3ने विभाज्य दिसतात ना संख्या, नाहीतर आणखी एक होतं पा. बरोबर आहे. आता या प्रकारे आहे यांचा संबंध. 7 आणि 8, 7 आणि 1 8 झाले. 8च्या निम्मे 4 हे मध्ये आले. तसा 8 आणि 4 12 होतो. 8 आणि 4 12 आहे, तर 12च्या निम्मे 6 मध्ये झालेले आहेत. 9 आणि 5 14 होतो, तर 14च्या निम्मे 7 हे इथे मध्ये दिलेले आहेत. तसे पर्याय क्रमांक 2 मध्ये 8 आणि 3 11 होतात. 11चे निम्मे हे 5.5 होतात, इथे 4 दिलेले आहेत. हे चालणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. या प्रश्न समजला का? का लिहून दाखवू? हो ग्रुपवर क्वेश्चन पाठवले. ओके, मॅम आले. चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन पाठवले आहेत. ओके, पाहते. सर्वांचे क्वेश्चन पाहिले जातील. तेवढं पेज सेट करू द्या, घेते प्रश्न सर्वच. पाहिलेच, कधी कधी वेळ जातो. ग्रुपवरती कोणाचे आलेत? मुग्धाचे प्रश्न नाही. हा, मुग्धाचे आलेत. कोमलचे आलेले आहेत. 73 पण आहे. पर 73 झाला. कोमलचे झाले 73. त्यानंतर 56 कोमलचे पाहूयात आता. 56 नंबर. 56 नंबर. हा, 54, 686 आणि 250. मॅम मी मला वाटतं हे मॅम प्रमाणे येणारी आहे ना. ग्रुपवर ओके ओके, पाहते मी. ग्रुपवरचे पण पाहते. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पद आहेत, त्यांचा एक गट होतो तयार. हा, तर यांच्या गटाशी जुळणारं पाहायचं आपल्याला. गटात बसणारे पद 54, 686 आणि 250. मॅम मी पण पाठवलेत प्रश्न. मॅम चॅट बॉक्स.
जर 54च्या जर अर्धे केले, 54चे अर्धे हे 27 होतात. दिलेल्या संख्येचे जर अर्धे केले, 54 ला जर डिवाइड मॅम केलं 2 न, स्क्रीन दिसत तर नाहीये. कुणालाच नाही दिसत आहे का? मॅम दिसते. होतात. मॅम ठीक आहे. दिसते. 30 झाला 3चा घन, 27 म्हणजे 3चा घन आहे. तसा 686, 686 ला जर 2 भाग दिला तर बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेत्रिक 6, 343. ही सुद्धा घनसंख्या आहे. कोणाचं घन आहे 343? 7चा. मॅम 6चा. 250, 250 चार दे करा. 250 चार दे केले 125 झाले. 125 हा 5चा घन. हा, मग इथे तसाच अच्छा. आपल्याला पाहिजे आहे अर्धा करून. मग आता जर आपण पहिला जर अर्धा केला, किंवा इथे आहे ना 64च्या दुप्पटच आहे तिथे. 64 दुप्पट 128 आहेत, म्हणजे 128 भागिले 2 जर केलं तर बेस आहे 12 आणि बेस 8 म्हणजे 64 झाले. 4चा घन मिळाला. पर्याय क्रमांक 4, 128 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅम. हो मॅम. प्रश्न नाही. हो मॅम. बर, मी प्रश्न तुमचे जे आलेले आहेत ते एकदा लिहून घेते, म्हणजे मला पुन्हा पुन्हा एकदा चॅट बॉक्स ओपन करून पाहावा लागणार नाही. काही प्रांजलचे आलेले आहेत. 34, 43, 56, 58. एक मिनिट लिहून घेते मी. 34, 43, 56, 58, 62 आणि 75. त्यानंतर आणखी कोणाचे आहेत? कुणालचे आलेले आहेत 38, 36, 46. त्यानंतर 56, 58, 62, 67, 66, 69 आणि 71. राजनंदिनीचे आहेत 37, 41, 42, 43, 46. स्वराजचे पण आहेत 50, 46, 34, 37, 29. तर तुमच्या व्यतिरिक्त जर तुमचाच प्रश्न इतरांचा पण आहे तर तो प्रश्न पाठवू नका. समजा 50 हाच प्रश्न अनेक जणांचा, एक जणांनी दिला तर तो 50 नंबर पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नाही. यशवर्धनचा आहे 50 आणि 46 याच्यामध्ये आलेले ते. मुग्धाचं आहे 56, 56 सुद्धा आलेला आहे. बरं, आता जे आलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये ते घेतलेले आहेत. मी चॅट बॉक्स मध्ये 56चं उत्तर पाठवलं होतं. माझे क्वेश्चन ग्रुपवर पाठवलेत मी. ओके ओके, बरं, याच्यापैकी आता 56 झालेला आहे. 56 झालेला आहे. बरं, हा समजलाय का? 56 नंबरचा समजलाय का सर्वांना? हो मॅम. समजलं. हो मॅम. बरं, आता आपण काय करूया, थोडस सिरियली जाऊया त्यामध्ये. पाहूयात अगोदर कोणता कोणता प्रश्न आला होता त्याचा. ग्रुपवरचा 29 मॅम माझे ग्रुपवरचे क्वेश्चन आहेत. ग्रुपवरचे. ओके, या व्यतिरिक्त जर आणखी काय असेल तर ग्रुपवरचे आणि हे जवळजवळ आलेले आहेत, सर्वच प्रश्न पाहिलेत मी. तरी सुद्धा काही राहिले असतील तर नंतर सांगा. बरं, आता 30, 31, 31 नाहीये कोणाचा. 31, 32, 31, 32 नाहीये. आता जवळचा याच्यामध्ये माझ्याकडे जे आलेले आहेत तर 34, 38. मॅम 33 पण आहे. आणि 33 पण आहे. 33 पाहूयात आपण. 33 नंबर पहिल्या पदाचा जसा संबंध आहे दुसऱ्याशी, तसा तिसऱ्याचा चौथ्याशी जोडायचा आहे. 95 ला 56 तर 64 ला किती? यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 95 पाचे 45, 45, 6 पंचे 30, 6 यांच्यातला फरक येतो 4चा. 2 मिनिट थोडासा विचार करायला वेळ द्या. 33 नंबर आणखी आपण कुठल्या पद्धतीने त्याला काढू शकतो? 9चा वर्ग आणि 5चा वर्ग. हा, या प्रकारे शकतो पाहतो आपण. एकदा चेक करूयात बसतोय का बरोबर.
काय केलंय? 9चा वर्ग दोन्ही संख्येचा सॉरी अंकांचा वर्ग 9चा वर्ग वजा 5चा वर्ग. मग आता 9चा वर्ग किती होतो? 81 आणि 5चा वर्ग 25 यांची जर वजा केली तर 56 मिळतात. 56 मग अगदी त्याच प्रकारे आपल्याला काय करायला हा लागेल? त्या वर्गामधून 6चा वर्ग वजा 4चा वर्ग. 6चा वर्ग किती होतो? 36 4चा वर्ग 36. 4चा वर्ग 16. आता 16. हे वरती ते 26. तर ही येते 20. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅडम. ओके. हो मॅम. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 296 ला 289 चा संबंध आहे तर 157 चा संबंध कोणाशी असेल? काय आहे? 2 2 9 8 9 289. एक मिनिट आपण होत नाही मॅडम प्रश्न तो. 9 आणि 6 15 15 आणि 2 17. हा इथे जुळतोय पहा. काय झालंय? या सर्व अंकांचा वर्ग आहे. आता अंकांची जर बेरीज केली तर किती होते ही? सर्व अंकांची बेरीज 2 17 17 17 17. मग 17चा वर्ग किती होतो? 17चा वर्ग 289. 289 ना. 89. आणि आता या अंकांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 1 अधिक 5 अधिक 7 7 आणि 5 12 आणि 1 13. मग 13चा वर्ग तुम्हाला इथे घ्यावा लागेल. 13चा वर्ग 69. 169. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न समजला का? हो हो. मॅम. आता आणखी 34 नंतर आलेला नंबर आहे. एक मिनिट हा. पुन्हा पुन्हा पाहावं लागते. 34 नंतर जवळचा नंबर आहे 37 आहे. 38 पण आहे. 35 नाही ना पुन्हा? 35 आहे. हो 37 आहे. 38 आहे. हा 37 नंबरचा पाहूयात. 37 नंबर पाहता. आता हे एक आहे कोड 1 2 4 यांचं प्रमाण 1 2 2 1 1 1 2. हा सोपं आहे पहा. आता यांचं प्रमाण जे आहे तर आता हे एकास एक प्रमाण झालं. एक भागिले आता या वरच्या बॉक्स मधल्या ज्या दोन संख्या दिसतात की नाही, फक्त बॉक्स मधल्या वरच्या संख्या पहा. यांचा जर भागाकार केला फक्त एवढ्या संख्येचा 1/1 हे 1 होतात. अगदी त्याच प्रकारे इकडे 2/2 हे 1 म्हणजे यांचं प्रमाण झालं एकास एक. तसं आपण जर 2/4 जर केलं तर इथे भागाकाराचं चिन्ह देऊया. 2 लिहिले आपण. कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येने भाग दिला तर उत्तर 1 येतं. 2/4 म्हणजे बे क बे आणि बे दुने 4 एकास 2 हे प्रमाण इथे होतं. इकडे तसंच आहे. 1/2 1/2 म्हणजे 102. इथे एकाच 2 इथे एकाच एक प्रमाण होत आहे. हे समजलं का तुम्हाला? हो मॅम. म्हणजेच एकाच एक इथे इथे हो मॅम. तो मग अगदी तशाच प्रकारचं प्रमाण इथे आपल्याला काढायचं आहे पुढच्या संख्येमध्ये. आता इथे प्रमाण कसं आहे? 4 1 आहे आणि इकडे बेक बे आणि बेचोक 8 4 1 चं प्रमाण आता आपल्याला शोधायचंय. आता हे 4 1 चं प्रमाण आहे आणि हे सुद्धा 4 1 चं प्रमाण आहे. 4 1 मॅडम जिथे 1 4 दिले बघा, दुसऱ्या चौकटीत 1 आणि 4 दिले, हो त्याचे गुणिले 4 केलं की 1 गुणिले 4 केलं की 4 येतं उत्तर आणि 2 गुणिले 4 केलं की 8 येतं. मध्ये सुद्धा 4 1 प्रमाण येतं. 8/2 इकडे 4 इकडे 1 म्हणजे आता 8/2 किती होतात? 8 भागाकारामध्ये 2 म्हणजे 4 झाले आणि इकडे 4 भागाकारामध्ये 1 1 झाला. 4 1 4
म्हणजे बरोबर एकाच एक प्रमाण मिळालं नाही, सॉरी. बेच चोक 8, चारास एक, हा इकडेच होतंय ना, चोक 8 आणि पुन्हा चारास एक, चारास एक, चारास एक होतंय इथेच प्रमाण. हा जर भागाकार केला तर आपण 4/1 किंवा फक्त 4 लिहितो, आणि हा सुद्धा भागाकार आपण 4/1 लिहितो, म्हणजे हे सुद्धा चारास एक प्रमाण आहे. हे सुद्धा चारास एक प्रमाण आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न समजलाय का? हो मॅम. शो काढलेला हो मॅम. परत हो मॅम. 38 नंबरचा पण होता. 38 नंबरचा पहा. 24, 32, 38, 62, 70, 102 या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर कसा संबंध आहे यांचा? 24, 32 4च्या पाड्या हे सर्व 4च्या नाहीये. 4 दुणे 8, 8 24 मॅम समसंख्या. नाही, सगळं नाही. सर्वच सम मॅम समसंख्या. सर्वच सम आहेत. वेगळ्या प्रकारचा संबंध आहे. चला आपण समेशन. या मॅडम फरक बघा ना, म्हणजे 102 वजा 70 असं करत जावा की मग, म्हणजे फरकानुसार पण असतं. हो फरकानुसार मॅम. फरक पण येऊ शकतो, काही पण येऊ शकतं. बरं आता थोडा वेळ लिहून मी लिहून पाहते आणि त्यानंतर आपण हे करूयात. जुळत 2 गुणिले 4, 24 मधले हे 4 असे जर केले, 4 दुणे 8 होतात. 128 येतात. हे 2 8 8 32 हा असं होऊ शकते. हा 4 3 दुने 8, 8 32, 6 8 8 24 आहे ते 6 तर 32 या प्रकारे आपण लिहूयात. थांबा जरा. पुन्हा या 32 मध्येच आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे 3 गुणिले 2, 32 मधले 3 गुणिले 2, 3 गुणे 6, 6 मध्ये मागची संख्या मिळवली, 32 मिळवली, तर पुढची मिळते का? 6 आणि 2 8 झाली, आणि हा मागे असणार 38 बरोबर आली तुमची संख्या. मग आता आपल्याला याच प्रकारे करावं लागेल. 3 गुणिले 8 करावे लागतील. 8 24 थोडीशी मागची संख्या. आता इथे मागची संख्या कोण होती? मॅम 70 हे चुकले. काय? मॅम 70. 70 मॅम 70 हे चुकलंय. बरोबर. 8 आणि 4 12 आलेला 1, 3 आणि 2 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 12 1 3 आणि 2 5 आणि 1 6, 62 आहेत का? 62. मग 62 मध्ये 6 गुणिले 2, मॅम 6 दुणे 12, 12 अधिक 62 म्हणजे हे झाले 74. पण इथे 74 न देता त्यांनी 70 दिलेले. मग आता हेच मॅम 70. हा 70 हे चुकलेले आहे. आता हाच फॉर्म्युला पुढे पण यूज करू शकतो का आपण, तो पाहूयात. हे आपण क्रॉस चेक करून पाहतोय. 7 गुणिले 4, 7 चोक 28 होतात. 28 अधिक आपली मागची संख्या 74 आली असती. मग इकडे 7 8 आणि 4 12 चालेल, 1 7 2 9 आणि 1 10, 100 बरोबर 102 पण मिळतात. म्हणजे 70 ही संख्या इथं देण्यामध्ये चुकली. ही संख्या. प्रश्न समजला का? कसं आलं? हो. हो मॅम. हो मॅम. त्यानंतर 39 आहे का कोणाचं? 39 नाही, 40 आहे. 41 आहे. 41 आहे. 41 नंबर आता. हा सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत, आणि ब मध्ये आहे काही विद्यार्थी चित्रकार आहेत. वरील दोन्ही विधाने सत्य असल्यास खालीलपैकी कोणते अनुमान सत्य आहे? आता यानुसार जायचं आता आपल्याला. हे जे आहेत यानुसार अनुमान काढायचं आहे. सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. मग आपण विद्यार्थी आणि खेळाडू साठी वेन आकृती काढून घेऊयात. समजा आपण काय करूयात आता, याला म्हणूयात विद्यार्थी. हे झाले. मॅडम पहिलं वाक्य
मॅम काय? हा, सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत आणि काही विद्यार्थी चित्रकार आहेत. मॅम पर्याय क्रमांक 4. हा, म्हणजे याच्यामधले सर्वच हे खेळाडू आहेत, विद्यार्थी आहेत आणि सर्वच खेळाडू खेळाडू विद्यार्थी. हो, पर्याय 4 आला का? ओके. मॅडम पर्याय 4 चुकीचे येणार. त्यामधील काही चित्रकार आहेत. काही खेळाडू चित्र मग हा झाला दुसरा चित्रकारासाठी. बरं, सर्व विद्यार्थी सर्व खेळाडू चित्रकार आहेत हे जुळणार नाहीत, कारण सर्व खेळाडू आहेत त्यातले काही चित्रकार आहेत. सर्व विद्यार्थी चित्रकार आहेत हे सुद्धा जुळणार नाही. एकही चित्रकार विद्यार्थी नाही हे सुद्धा नाही. काही खेळाडू चित्रकार आहेत, म्हणजे आकृती न काढता सुद्धा जमलं असतं, सोपं आहे. काही खेळाडू चित्रकार आहेत, कारण इथे सांगितलं सर्वच विद्यार्थी खेळाडू आहेत, म्हणून इथे आपण डायरेक्ट खेळाडू विद्यार्थी. पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. 41 नंतर 42, 43 हे सलग होते. 42 नंबर पहा. 2010च्या एका मॅम कोणाला नाही दिसत आहे? पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते मी, पहा. आता दिसतंय का? नाही. हो मॅम. 2010च्या एका महिन्यात एकही वार 5 वेळा येत नाही. त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी जर रविवार असेल तर त्या महिन्याच्या मागील महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता इथे आपल्याला शनिवार जावं लागेल. तर दिनदर्शिकेचा शनिवार. प्रश्न काय आला? शनिवार मॅम बरं. शनिवार. ओके, शनिवार. उत्तरात आहेत का शनिवारच? शनिवार येतोय का कोणता वार येतोय आपण पाहूया. तुमचं काय शनिवार म्हणणं आहे का? आपण पाहूया. उत्तर हो मॅम. प्रश्न क्रमांक किती? 42 होता ना आपला? 42च 42. हो मॅम. 42च मात्र इथं 2 नंबर दिले. 42च 2 आहे, 42 नाहीये. सॉरी, शनिवार नाही. शनिवार मला वाटतं काहीतरी 3 का 4 नंबरला होता. 42चा पर्याय 2 दिलेला आहे. मॅम शनिवार 3 नंबरला होता. हा, गुरुवार उत्तर आलेलं आहे त्याचं. बरं, गुरुवार कसं येतं आपण हे पाहूयात. गुरुवार योग्य आहे, इथे आपण काढून पाहूयात. 2000 एकही वार 5 वेळा येत नाही. आता एकही वार 5 वेळा येत नाही का? तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात आणि जेव्हा 28 दिवस असतात तेव्हा एकही वार 5 वेळा, बाप्पाजी. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा इथे उल्लेख आहे. फेब्रुवारीमध्ये एकही वार 5 वेळा येत नाही. त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे शेवटचा दिवस असतो 28 फेब्रुवारी. शेवटच्या दिवशी जर रविवार आहे, म्हणजे 28 फेब्रुवारीला आता इथे फिक्स झालं की रविवार आहे. 28 फेब्रुवारी रविवार. तर मॅम आता 1 फेब्रुवारी मग शनिवार होता. या महिन्याच्या मागील महिन्यात, आता या महिन्याचा मागचा महिना हा असतो जानेवारी. मॅडम 31 जानेवारीला शुक्रवार होता. हो, जानेवारी. बरं, जानेवारी ह्याचा मागचा महिना, म्हणजे आता इथे 28 फेब्रुवारी झाला. मग आता इथे फेब्रुवारीच्या शेवटचा आहे ना आता हा 28, म्हणजे फेब्रुवारीच्या 1 तारखेचा वार किंवा 28 फेब्रुवारी. तर आपल्याला इथं जानेवारीचा वार काढायचा. 1 फेब्रुवारीला कोणता वार येईल? 1 दिवस नंतरचा वार येतो. 1 फेब्रुवारी जर तुम्ही काढला तर इथे वजा 7 7 7 करत गेलात तर तुम्हाला 1 तारखेचा वार हा सोमवार मिळेल, म्हणजे हा नंतरचा. एक मिनिट, इथे 1 फेब्रुवारीला 1 फेब्रुवारीला मिळेल सोमवार. हे काढून पहा तुम्ही. 1 फेब्रुवारी कसा काढायचा? आता 28 वजा 7 7 7 करत गेलात तर तुम्हाला 1 फेब्रुवारीचा वार मिळतो, कारण 1 तारखेला जो वार असतो आणि तोच 29ला असतो. मग 29ला, म्हणजे आता आपल्याकडे 29 नाहीये, पण डायरेक्ट फेब्रुवारीचा महिना चालू झालेला आहे, म्हणजे तो 1 तारखेला जर इकडे रविवार असेल किंवा हा जर रविवार तर इथे सुद्धा रविवार आहे.
तर मग आता 28चा वार आपल्याला इथे काढावा लागतो. मॅम 7चा बोलतोय. एक मिनिट हा. आणि 2 वाजता म्हणतो हा, का तिथं? फोन आला, कट केला मी. 1 फेब्रुवारीचा वार मिळाला सोमवार, म्हणजे आता 31 जानेवारीचा आपल्याला वार मिळतोय. 31 जानेवारीचा वार कोणता होईल मग? 31 तारखेचा वार. एक मिनिट. जानेवारी 31 तारखेचा. हॅलो. म्हणे माया खताळना म्हणे ग. हा, एक कॉल होता, बंद केला आता. 31 तारखेला जो वार असतो तो 24ला, तोच 17ला, तोच 10ला आणि तोच 3 तारखेला वजा 7 करत जर गेलात तर आता 31 तारखेचा वार म्हणजे आता हा जर आपला सोमवार 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 आणि सोमवार जर घेतला आपण 28 आहे. शनिवार 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 2 मिनिटं लिहू नका. शनिवार शनिवार जर घेतला तर 2 तारीख आणि 1 तारीख. शनिवारच्या अगोदर असतो शुक्रवार आणि 1 तारखेचा वार येईल गुरुवार. सॉरी, 31 जानेवारीचा वार हा झाला शनिवार. 28 फेब्रुवारीला जर रविवार असेल, हा बोल ना. मॅम माहित मिळतं. बरं. मॅडम पुन्हा एकदा explain मॅडम कर. मॅडम बोला, दिया माईक ऑन आहे. दिया माईक ऑन आहे. काय म्हणणं आहे का? 1 फेब्रुवारीचा इकडे चुकलेला. आता मी एक्सप्लेन करते पूर्ण. पाहता आपण कशा प्रकारे गेलो. थोड्या वेळासाठी तुमचा माईक बंद आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलं, तर त्या महिन्याच्या मागील महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता 5 वेळा येणारे वार पहा. जर 31 दिवस जर असतील, ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात, तर त्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार, 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. जर 30 दिवस असतील तर 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. 29 दिवस जर असतील तर फक्त 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. 28 दिवस जर असतील तर एकही वार 5 वेळा येत नाही. मग आता इथे आपण जो वार काढलेला होता तर त्याच्यानुसार 1 तारखेचा वार, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार. आता इकडे जर आपण शनिवार घेतला तर 1 तारखेचा वार, आता इथं 3 तारखेपर्यंत शनिवार, 2 तारखेला शुक्रवार आणि 1 तारखेला गुरुवार आहे. म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 वार तर 5 वेळा येतात. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार, गुरु, शुक्र, शनी, मग हे 3 वेळा येतात. मग रविवारच राहतोय. पर्यायामध्ये माझा तर रविवार आला. तुमचा काय येतोय का? माझं काही राहिलंय, चुकलंय काही घेण्यामध्ये? पुन्हा एकदा सोडवायचं का नाही? तर इकडे तर गुरुवार दिसतोय. मॅम माझं पण उत्तर रविवारच होतं, पण माझं चुकलं मॅडम आहे. मॅडम असं मॅम शॉर्टकट परत मध्ये द्या. घेण्यापेक्षा आपण वरती आठवड्यांचे 7 वार लिहून 28 पासून मागं जात 1 तारखेपर्यंत येऊ शकतो ना. हो, जाऊ शकतो ना आपण. त्यानुसार पण जाऊ शकतो. आपण एक काम करूयात. मॅम एकदा तसं ट्राय करून घ्या मॅम ना. मला नाही समजलं. नाही समजलं? आपण आहे ना 1 तारखेच्या वारानुसारच जाऊया. 1 जानेवारी पासून लिहून काढूयात. 1 जानेवारी 2010. मॅडम 1 जानेवारी पासून काढू नका. 28 फेब्रुवारी पासून मागं जावा. हो, एक काम करूयात 28 ना आपण. फेब्रुवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत जावा फक्त. उलट जाण्यापेक्षा सरळ जाणं थोडंसं सोपं पडतं. आठवड्याने गेलं तर आणखी क्लिअर होईल. थोडंसं जाईल वेळ, पण आणखी क्लिअर होईल. आपला प्रश्न डेफिनेट बरोबर आहे की
चुकला हे आपल्याला निश्चितपणे कळेल. 1 तारखेला जो वार असतो तोच असतो 8 तारखेला, तोच असतो 15 तारखेला, तोच असतो 22ला आणि तोच असतो 29ला. मग तो कोणताही असेल आपल्याला माहित नाही की नेमका वार कोणता आहे. आता इथे तर आपल्याला वार निघलेले आहेत. मग आता राहिला 30 तारखेचा वार आणि 31 तारखेचा वार. आता इथे आपल्याला 28 फेब्रुवारीचा वार फिक्स माहितीये. मग 28 फेब्रुवारीच्या वारानुसार आपण जाऊयात. आता इथे झाला, आता 1 फेब्रुवारी सुरू झालं, जानेवारी नंतर इकडे 1 फेब्रुवारी सुरू झालेला आहे. आपण डायरेक्ट वार नंतर लिहून घेऊयात. 1 फेब्रुवारी चालू झाला, पुन्हा जो 1 तारखेचा वार तोच 8चा, तोच 15चा, तोच 22चा आणि तोच 29चा आहे. पण 29च्या अगोदर हा इथे 28 येतो. मग 28ला आपण थोडंसं खालच्या साईडला लिहून घेऊयात. 29ला सुद्धा तोच वार आहे, पण इथे मध्येच 28 आहे आणि 28 तारखेला रविवार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग रविवार आहे तर निश्चितपणे हा जो 29 तारखेचा वार आहे, सॉरी 29 तर येणारच नाही ना, 2000 फेब्रुवारी 29ला असतो, तर मग एक दिवस 28चा जो काही वार येईल, आता इथे 2010 आहे. 2010 आहे म्हटल्यावर 29 तारखेचा वारच नसणार आहे, लीप वर्ष नाही हे. पण इथे एवढं आहे की 28 तारखेला रविवार आहे. मग 28ला जर रविवार येतात तर तुम्हाला फक्त 22 तारखेचा वार काढून घ्यायचा आहे. मग 22 तारखेचा वार तुम्ही या प्रकारे काढून घेऊ शकता. आता पुढचा जर समजा 29 तारीख असते, जर 29 तारीख असती तर तो सोमवार असता, बरोबर. 29 जर समजा असती तारीख तर इथे सोमवार आला असता आणि जो वार 29ला असतो तोच 22ला असतो, म्हणजे निश्चितपणे इकडे सोमवार झालेला आहे. हा सोमवार, हा पण सोमवार, हा पण सोमवार आणि हा पण सोमवार. मग इथपर्यंत आपल्याला हे सोमवार मिळाले. यानुसार आपण सोमवार, इथे 29 तारीख नाही, पण जो 22ला वार असतो तोच इकडे असतो आणि 28च्या नंतर कोणतीही तारीख असेल किंवा काही असेल पण नंतर सोमवार येणार आहे, म्हणजे इकडे हा सोमवार या प्रकारे आपण काढलेला आहे. मग हा जर सोमवारने जर इथे सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी महिन्याची, तर जानेवारीचा शेवट हा इकडे रविवारने झालेला असेल. मग हा 31 तारखेला झाला रविवार, मग त्याच्या अगोदरचा झाला शनिवार आणि शनिवारच्या अगोदरचा आहे गुरुवार. शुक्रवार असतो का नाही, माझंही आज काय कन्फ्युजन होतंय. शुक्रवार, शुक्र शनी रवी आणि इकडे सोम. बर, आता इकडे हे सगळे शुक्रवार आले, म्हणजे 1 तारखेचा पण शुक्रवार, 8 तारखेचा शुक्रवार, 15चा शुक्रवार, म्हणजे निश्चितपणे आता इकडे 1 जानेवारीला तर शुक्रवार आला, म्हणजे 1 तारखेला शुक्र, हा शनी आणि हा रवी, शुक्र शनी रवी. मग इकडे शुक्र पण आहे, शनी पण आहे, रवी पण आहे. मग उरला एकटा गुरुवार. मग गुरुवार हा काही 5 वेळा येत नाही. 1 तारखेला शुक्रवार आला, तो 5 वेळा येईल. 2 तारखेला शनिवार येईल, तर तो सुद्धा 5 वेळा येईल आणि 3 तारखेला रविवार येईल, तो सुद्धा 5 वेळा येईल. आता मला वाटतं व्यवस्थित तुम्हाला कन्फर्म झालं असेल. आपण अगदी व्यवस्थित सर्वच तारखानुसारच गेलो. आता समजलाय का प्रश्न? हो. ओके. हो. आता गुरुवार हे हो. उत्तर बरोबर आहे आणि उत्तर चुकलेलं नाही, आपलं अगोदर काढण्यात चुकलं होतं. एका वाराचं झालं की सर्वच चुकतं. या प्रकारानुसार आपण गेलो आणि आपलं उत्तर सुद्धा अगदी बरोबर आलेलं आहे. प्रश्न समजला ना सर्वांना? आता कोणाला काही डाऊट नाही? मॅम. मॅम 52. ओके. 42 नंतर होता ना एक 43 पण होता. 43 नंबरचा पाहूयात. सलग जाऊयात आपण थोडेसे, म्हणजे मला टिक मार्क करून घेतात की हे झालेत, मध्ये आधी होणार नाहीत. एका सांकेतिक भाषेत 24ला 4 म्हटलं, 10ला 10 म्हटलं आणि 84ला 7. हा बोला. क्लास किती वाजेपर्यंत आहे? 8:15 पर्यंत आहे. आणखी फक्त शेवटचे 3 मिनिटं राहिलेली आहेत. आता किती वाजलेत बघा, फोन कुठं गेला, 1 मिनिट. हा, आणखी 3च मिनिटं राहिलेली आहेत, 7:15ला संपेल.
बरं 84ला 7 असं लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 72ला काय लिहिता येईल? बरं आता 24ला 4 कसं लिहिलं? पहा जर आपण 24 मध्ये 4 आणि 2 6 6 चोक 24 हा बरोबर आहे. या प्रकारे केलंय पहा सोपी ट्रिक आहे. काय केलं 24 आहे असा घेतला आणि 24ला भाग दिलेला आहे या 2 आणि 4च्या बेरजेने. 2 आणि 4 24 भागिले 6 2 आणि 4 6 होतात. अशा प्रकारे हा 4 मिळाला. तर 10ला 10 म्हणजे इथे एक अधिक शून्य 1 अधिक शून्य म्हणजे एकच म्हणजे 10 भागिले 1 बरोबर 10च होतो. हे सुद्धा आहे असं आलं. आता 84 साठी काय करावं 8 अधिक 4 नाही 8 अधिक 4 12 होतात म्हणजे 84 भागिले 12 म्हणजे 12 सती 84 7 येतात. तर त्याच सांकेतिक भाषेत आपल्याला 72 करायचं आहे म्हणजे 72 भागिले 7 अधिक 9 होतात 72 भागिले 9 बरोबर 8 9 8 72 म्हणजे 8 हे उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला का? प्रश्न समजलाय का सर्वांना? कोण आहेत सर्वांचे? काय केलं? संख्या ठेवली आणि दिलेल्या संख्येची बेरीज त्या बेरजेने भाग दिला दिलेल्या संख्येलाच. शेवटचा 1 मिनिट राहिलाय फक्त एक प्रश्न होईल आता. 44 नंतर 46 काय केलं 8 गुणिले 4 भागिले जर 8 केलं तर याला थोडस पाहावं लागेल मला. जर आपण या 8 आणि 4चा जर गुणाकार केला 16 4 वर्ग 16 असं होते का? काढून पाहूयात ना आपण. मॅडम 8 अधिक 8 भागिले 4 केलं की म्हणजे 8 अधिक 8 याचं उत्तर 16 येतं आणि मग 16 हा 4चा वर्ग होतो. 8 चोक 32